आहे त्या गोष्टीचं नाव आहे सूर्य आला. सूर्य आला. चित्रात काय काय दिसते एकेकाने सांगा का, आणि एकच गोष्ट सांगायची. सांग बरं. मुलगा दिसतोय. हा, मुलगा दिसतोय, पण मुलगा खुश आहे का रडतोय? खुश आहे. हवेत आहे का जमिनीवर आहे? म्हणजे काय करत असेल तो? क्या करत आहोत? तुम्ही ठिकाणी पण सांगायचं का, मागचे सांगते असं नाही करायचं. उडी मारतोय. उडी मारतोय. आता तुम्ही थांबा. अजून कोणीतरी दिसतंय? कोण दिसतंय सांगा बरं. थांब थांब थांब. कोण दिसतंय? कुठे दिसतोय? इधर सगळ्यांना दिसला पक्षी? और क्या दिख रहा है आपको? और क्या दिख रहा है? काय दिसतंय अजून? वेंडू दिसतोय. अजून काय दिसतंय? सूर्य दिसला सगळ्यांना? अजून काय दिसतंय बरं? सीडी दिसते. कशाची सीडी असेल? हा, पण चढायची म्हणजे कसली चढायची? झेंडा चढायची का शाळेत चढायची का घरात चढायची? घरात कोणाकोणाला वाटतंय? शाळेत कोणाकोणाला वाटतंय? शाळेत तुला शाळेत वाटतंय? ओके, चालेल. बघूया आपण. गोष्टीचं नाव आहे सूर्य आला. एक मुलगा आहे, बेडूक दिसला तुम्हाला, पक्षी दिसला, सूर्य दिसला, शिड्या आहेत. काहींना वाटतं त्या शाळेच्या आहेत, काहींना वाटतं त्या घराच्या आहेत. तो आनंदी आहे. कसा आहे आनंदी? असा असतं. आता मला सांगा, गोष्टीमध्ये काय होऊ शकतं पुढे? हा, नाही, हे सगळे तर असतीलच, पण हे सगळं दिसतंय ना आता. अजून गोष्टीत पुढे काय होऊ शकतं? भरपूर छान असेल. पण छान काय असेल? तो कुठून बाहेर निघत असेल किंवा तो कुठे चालला असेल? काय वाटतं तुम्हाला? जंगलात चालला असेल. अच्छा, तुम्ही वाचली ही गोष्ट? तुम्ही वाचली ही गोष्ट? अरे वा, असं आहे काय? चालेल. तर मग आपण बघूया या चित्रात काय काय दिसतंय. बॅग दिसते, छत्री, खिडकी, खुर्चीत उभा राहून तो मुलगा काय करतोय? काय बघतोय? सूर्य बघतोय. सूर्य दिसतोय आपल्याला बघा. सूर्य दिसतोय. सूरज दिख रहा है यहाँ पे कि क्या दिख रहा है? नहीं बघ. मराठी आहे. अच्छा, काय दिसतंय सांग बरं. पाऊस दिसतोय. हा, पाऊस पडतोय. बरोबर. मग तो पाऊस थांबायची वाट बघत असेल कदाचित. पाऊस थांबल्यानंतर तो मुलगा निघतो घराच्या बाहेर. पाऊस आहे का? म्हणजे पाऊस थांबला ना आता. त्याचं घर कुठलं असेल सांगा बरं. एवढ्या सगळ्या घरांमध्ये कशावरून वाटलं तुला? सांग बरं, कशावरून वाटतं हे घर असेल तसं? हे एक मिनिट, हे घर कशावरून वाटतंय? बसून एका जागेवर आपल्याला नीट बसून का वाटतं हे घर असेल? सीडी आहे, खिडकी आहे. त्या खिडकीतून तो बघत असेल. घराचा दरवाजा उघडा आहे का? घराचा दरवाजा उघडा आहे. पाऊस थांबलेला आहे. आता तो मुलगा घरातून बाहेर निघाला आणि म्हणाला, हॅलो सूर्या. आनंदात त्याने उडी मारली. उडी मारून तो पडला कुठे? चिखलात. त्याचे कपडे कसे होते इकडे? छान. आता कसे? पण तो रडतोय. आनंदी आहे कारण की त्याला ते आवडतोय. तो पाण्यात उडी मारून म्हणतो, हॅलो डबके भाऊ. हॅलो डबके भाऊ. पण तो पुढे जाऊन म्हणतो, ओ हो सॉरी हा बेडूक बुवा. सॉरी का म्हणत असेल तो बेडकाला? बरोबर. बेडूक राहतो कुठे? पाण्यात. त्याच्या घरातच उडी मारली. पाणी के ऊपर? पाण्यामध्ये, पाण्याच्या वरती सगळीकडे असतो बेडूक. त्यांनी त्याच्या घरातच उडी मारली. क्या पाण्याच्या इकडनं त्यांनी उडी मारली म्हणून तो म्हणतो सॉरी हा बेडूक भाऊ. पुढे त्याला कोण भेटला बघा. हाय गोगलगाय ताई. ही गोगलगाय पाहिजे का तुम्ही? ही एक असते पावसाळ्यात. तशीच अजून एक असते. सलाम शंखवाल्या गोगलगाय ताई. शंखवाल्या गोगलगाय ताई कोणी पाहिलं? शंख असतो त्याला. सगळ्यांनी पाहिलं. तसंच तो त्यांना कहा होते
घरात येते ना, घरात येते, पानांवरती असते, सगळीकडे असते ती, पण पावसाळ्यात असते. तो म्हणतो सलाम शंखवाल्या ताई. आता बघा इकडे गंमत बघा, तो पहिले कुठल्या भाषेत म्हणतोय? हॅलो 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 काय? हा म्हणजे इंग्लिश आहे ना, इंग्लिश मध्ये तो हॅलो म्हणाला. पुढे जाऊन तो म्हणाला हाय, इंग्लिशच आहे. नंतर तो म्हणाला सलाम, हिंदी असू शकतो, सलाम म्हणाला. पुढे जाऊन तो म्हणाला, हे कोण दिसतंय आता तुम्हाला सांगा? किडा, कनखजुरा. बरोबर, त्याला आपण म्हणतो गोम सुद्धा म्हणतात. खूप पाय असतात, अशी 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 चालते, पटापट चालते. तो म्हणतो दुपारच्या उन्हात छान वाटतंय ना गोमुताई. दुपार, सूर्य आलाय म्हणून तो म्हणतोय दुपारच्या उन्हात छान वाटतंय ना गोमुताई. तुम्ही नमस्कार केलाय का? कसा? हा, नमस्कार केलाय त्यांनी गोमुताईला. हे रोग कोणाकोणा माहिती सांगा, काय नाव आहे त्याचं? लाजाळू. बरोबर. तो म्हणतो झोप आली का रे लाजाळूच्या रूपा, आणि तो त्याला हात लावतो. ते माहितीये तुम्हाला झाड? असं हात लावला पानांना की ते झोपून जात. परत थोड्या वेळाने उघडतं, परत थोड्या वेळाने झोपून जातं, जर का आपण टच केलं तर. हे पण पावसाळ्यामध्ये, आणि जिकडे पाणी असतं ना खूप सारं तिथे असतं. पुढे पुढे जाऊन त्याला दिसतो एक पक्षी. कुठला पक्षी असेल? पोपट वाटतोय का? पोपट नाही का, जरा वेगळा पक्षी आहे. आपण कदाचित पाहिला नसेल, मी पण ह्याच्या चित्रातच पाहिला. त्याचा आवाज कसा आहे? टक 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 असा त्याचा आवाज आहे. तो म्हणतो पक्षाला बघून, काय कसं काय तांबट भाई. असं जोरात का ओरडत असेल बरं, तू सांग. त्याची भाषा समजते, त्याला त्याची भाषा समजते. आवाज द्यायला पाहिजे म्हणून एक बघा कुठे तिकडे पण आहे का? अच्छा, हे सगळे चित्र आपण असे बघतोय, असे बघतोय. आता ही चित्राची गंमत बघा. आता हे चित्र आपण असं बघायचं. मुलगा कुठे आहे? खाली आहे. त्यांनी हात कसा गेलाय? सगळ्यांनी करा बरं. हा, आपला आवाज वर पर्यंत जायला पाहिजे. कुठपर्यंत? या झाडापासून वर पर्यंत. म्हणून तो म्हणतो काय कसं काय तांबट भाई. असा जोरदार आवाज लावतो. तुम्ही लावून बघा बरं. लावा लावा. एवढं नसलं की छान. जोरात 1 2 3. काय कसं काय तांबट भाई. या पक्षाचं नाव आहे तांबट. तांबट. पुढे कोण भेटेल त्याला? त्याला बघा, गोगलगाई दिसल्या 2 प्रकारच्या. बेडूक दिसला. काय? पक्षी. मला वाटतं, दादा वाटतं पक्षी. तुम्हाला काय वाटतंय? पक्षी. तुम्हाला? पक्षी. तुला काय वाटतं? एकाचा ऐकून पक्षी पक्षी नाही करायचं. तुम्हाला काही वेगळे पण वाटतं. किडा, पक्षी आणि किडा. आता आपण बघूया पुढे काय असेल. पुढे जाऊन त्याला दिसतो एक फुलपाखरू. नंतर पहिले हे काय दिसतंय बघा? मकडी. त्याला मराठी म्हणतात कोळी सुद्धा म्हणतात. तो म्हणतो नमस्कार कोळी, नमस्कार कोळी बुवा. आता कुठल्या भाषेत आला? मराठीत बोलला, नमस्कार केला त्यांनी. नमस्कार कोळी बुवा. पुढे जाऊन त्याला ऍपल. वाव, तुला ऍपल आवडलं? अच्छा, तुला काय वाटतं? संत्रा. अच्छा, तुला? केळी. मोसंबी. ऍपल. बनाना. अजून? कैरी. फूल. कोणचा फूल? जास्वंद. अच्छा, आता हे तर झालं या बियाचं. हा, यांनी काय विचारलं, या बीला मोठेपणी कोण व्हायचं असेल बरं? तुम्हाला काय व्हायचंय मोठेपणी? तुम्ही सांगा. मी विचारतो, मी हा मुलगा आणि तुम्ही हे बिया. तुला काय व्हायचंय मोठेपणी? नाही नाही, तुला मोठेपणी होऊन काय व्हायचंय? काय काम करायचंय? नोकरी करायची. शाबास, चांगलं उत्तर आहे. तुला काय व्हायचंय ताई? नोकरी. तुला काय व्हायचंय? डॉक्टर. वा, तुला? कलेक्टर.
तुला पोलीस पोलीस, तुला डॉक्टर डॉक्टर, तुला रे वकील वकील, वा तुला डॉक्टर बाप रे, केवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना होण्यासारख्या. तसंच हा मुलगा त्या बीला विचारतो, या बीला मोठेपणी काय व्हायचं असेल बरं. पुढे जाऊन त्याला काय दिसतंय सांगा. अख्खं चित्र बघा. श्श्श, सगळं चित्र बघा. घोसळा दिसतोय कुठे दिसतोय, तुला दिसतोय. आणि बसा 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 बसा, त्या घरट्यामध्ये, त्या घोसल्यामध्ये कुठली अंडी आहे, कुठल्या रंगाची अंडी आहे. चॉकलेटी अंडी. मी आतापर्यंत पांढरी अंडी पाहिली. तुम्ही पाहिलेत. एक पांढरी पांढरी अंडी पाहिलीत ना. हा, दुकानात मिळतात. गावठी अंडी असतात ब्राऊन रंगाची, थोडीशी लाल, ती पण पाहिलेली आहे. लाल अंडी पाहिलीत त्या कोणी. हा म्हणजे लालसर आहेत जरा, ती पाहिलेत तुम्ही कधी अशी. नाही ना, मी पण नाही पाहिली. तू पाहिली. मोबाईल मध्ये नाही. तर आता हा जोरात ओरडतोय का हळू बोलतोय. काय हळू बोलतोय. तो काय म्हणतो माहितीये का, शिंपी पक्ष्याच्या घरट्या. पक्ष्याचं नाव आहे ना, की पक्षी निघालाय शिंपी पक्षी. तो म्हणतो शिंपी पक्ष्याच्या घरट्या, कसा आहेस तू. तुझ्यात ही 4 लहान लाल अंडी आहेत ना, त्यामुळे मी तुझ्यापासून जरा अंतर ठेवूनच राहतो बरं. म्हणजे पक्षी आई बाबा अजिबात अस्वस्थ होणार नाही, ठीक ना. म्हणजे तो त्या अंड्यांची पण काळजी घेतोय. तो म्हणतो अंडी आहेत ना, छोटीशी आहेत, त्याच्या जवळ जर गेलं तर आई बाबा असे चिडतील या मुलावरती. म्हणून तो म्हणतो की मी तुला लांबूनच भेटतो, ठीक आहे. असं तो त्याची काळजी घेतो ना, हळू म्हणतो. आता पुढे कोण भेटेल असं वाटतं तुम्हाला. खरगोश. ओके, अजून काय असू शकतं. टोकदार किडा. अच्छा, बघूया. अरे हे काय, चिमणी. किती आहेत बघा, किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत का. 7 आहेत. त्यांचा आवाज काय आहे. मैं मैं मैं. तुम्हाला बकरी वाटते, तुम्हाला बकरी नाहीये. पक्षीच आहे. तो म्हणतो ओ 7 भाई बुवा, जेवण झालं का नाही. 7 भाई म्हटलंय. कदाचित हे 7 असतील म्हणून 7 असतील, किंवा त्यांचं नाव पण तसं असू शकतं. आता मला या पक्षांमध्ये 7च आहेत म्हणूनच असेल ना. हा, तो म्हणतो ओ 7 भाई बुवा, जेवण झालं का नाही. ते म्हणतात तुमचं झालं. म्हणून ते झालं झालं झालं. हा झालं. मग ते पण म्हणतात मॅ 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 मॅ. कदाचित त्यांचं पण झालं असं म्हणून हो म्हणत असतील. पुढे जाऊन तो आनंदी आहे का चिडला आहे. चिडलाय. काय दिसत असेल. माणसाचा बूट. तुला दिसत कुठे इथे. बुटाला काय आहे हे. दोरीवाला बूट आहे ना तो. तर तो म्हणतो हॅलो, लांब टोकदार तपकिरी तोंडाचे आणि लोंबत्या लटकत्या कानांचे अजबराव. त्या बुटाचं वर्णन केलं बघा. काय म्हणाल्या. लांब आणि टोकदार आहे ना. हे बघा इकडे टोकदार आहे ना, असं लांब टोकदार. रंग पण सांगितलाय तपकिरी रंग. लोंबत्या लटकत्या कानांचे. कान कुठले आहेत म्हटलंय तो. रश्शीला कान पण म्हटलंय. तर म्हणतो हॅलो, लांब टोकदार तपकिरी तोंडाचे आणि लोंबत्या लटकत्या कानांचे अजबराव. पुढे जाऊन तो करतो त्यांच्यावरती हल्ला बोल. त्या पायांना पकडतो आणि त्याच्याबरोबर फायटिंग करतो आणि नंतर इकडे नॉर्मल होतो. म्हणतो या हो, इकडून या. विचित्रराव कुठले, चला इकडून या. असं का झालं असेल. पहिले तर तो चिडला, मग एकदम प्रेमाने बोलला. अच्छा, किंवा हे पाय कोणाचे असू शकतात असं वाटतं तुम्हाला. बरोबर, माणूसच शूज घालतो, माणसाचेच असतील. पण माणूस कोण, त्याच्या ओळखीचा असेल का कोणी. कोण असेल काही अंदाज. बाबा, पप्पा, काका. बघायचं कोण असेल.
मग तो त्या पायांना म्हणतो, या हो, इकडून या. विचित्रराव कुठले? चला. आणि कुठे दिसतायत ते? इथे. कुठे चालले? घरी. कोण असू शकतं मग? बाबा असू शकतात कदाचित. आता या चित्रामध्ये ना काही आवाज दिले ना, आता मी ते आवाज ऐकून तुम्हाला, तुम्ही सांगायचं कुठलं काय होतं ते. टक 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 टक. कोण होतं बरं? पोपट्यासारखा दिसणारा पक्षी होता, हा, जो एकदम वरती होता. तो कुठे बघा, त्याचं घर इकडे, तो इकडे मागे, म्हणजे तो मुलगा या घरापासून इकडे मागे पण कुठेतरी गेला होता. त्याच्यानंतर मॅ 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 हे आवाज कोण काढत होतं? 7 पक्षी होते. ते कुठे होते बघा? इकडे होते. इकडे गेला होता तो. तुम्हाला ती मकडी आठवते? हा, ती बघा, मकडी इकडे दिसली. हे बघा, दिसली. म्हणजे तो घरापासून इकडे सुद्धा गेला. त्याच्यानंतर हा आवाज कोण काढतो? डराव 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 डराव. बेडूक कुठे दिसला होता आपल्याला? पाण्यात. पण कुठे? सगळ्यात सुरुवातीला पहिला तो बघा, त्याने उडी मारली आणि तो बेडूक अजून तिकडेच आहे. इकडे होता, इकडनं इकडे उडी मारली असते, इकडे. एवढं सगळं तो मुलगा फिरला. त्याचे कपडे चांगले होते घरातून निघताना, नंतर कपडे माखले. तुम्ही विचार करा, तुम्ही जर का असे माखून चिखलात लोळून घरी गेलात तर तुम्हाला काय करेल आई? मारेल. तुमको नाही मारेगी? मारेल. तुला ग? तुला पण नाही मारणार? तुला मारेल. तुम्हाला काय वाटतं, ह्या मुलाला काय केलं असेल आई? नाही मारणार, ओरडणार. बघूयात. आई रागात दिसते? बघा, नीट बघा. नाही नीट म्हणजे हसते ना. आई त्याला म्हणते, कोण लबाड मुलगा आलाय चिखलात खेळून. आईच एकदम हे झाले, काय काय अवस्था केली. कोण लबाड मुलगा आलाय चिखलात खेळून. आणि तो रडतोय का तो हसतोय? कसा हसतोय? अशी होती ही हॅलो सूर्या गोष्ट.